तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर आज आहे 26 ऑक्टोबर। घनसोली गाव ते श्री क्षेत्र कारला एकविरागड येथे आज पालखी निघणार आहे, घनसोली गावची मानाची पालखी। तर चला बघूया आजचा पालखी सोहळा कसा होतोय ते। भेटूया डायरेक्ट आता घनसोलीला हनुमान मंदिर जवळ, जिथून आपली पालखी निघणार आहे। तर गाईज आपण पोहोचलो आता हनुमान मंदिराजवळ आणि जिथून पालखी निघणार आहे आणि आपल्याला घनसोली गावचे मोठे युट्यूबर रितेश म्हात्रे भेटलेले आहेत। आता आपली घनसोली गावची मानाची पालखी निघालेली आहे आणि आता इथं सर्व भाविकांना तिकडे थांबणार आहे। बँड पथकाचं एक गाणी झाल्यानंतर आईची आरती
इथं आपल्याला घनसोली गावचे कौलालीचे एकदम उत्कृष्ट व्यक्तिमत्व भेटलेले आहेत हितेश दादा पाटील. मग कसं वाटतंय पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे? इथं आपल्याला आपली मामेसच भेटलेले आहेत आणि इथं आपल्या युक्ता आणि संस्कृती आहे. लब्धा युक्ता लब्धा तन्वी पण भेटलेले इथं. कसे आहात तुम्ही सर्वजण? कसं वाटतं आज पालखी निघाले तर?
आहेत सुजय गणेश पाटील, चालत चालले त्या वर्षी, चालशील ना भाई? आणि इथं घनसोलकर आयुष, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, कॉमेंटेटर भेटलेले आहेत आपल्याला, सध्या गाजलेले आहेत इंस्टाग्राम वरती. हे ऍक्टिंग नाही भारी करते उलट तो. नवीन ब्लॉगर इन द मार्केट आलेले मी आज पहिल्यांदा बघतोय, तर तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर गाईज आता एकूरा मातेची पालखी घनसोलीला चौकात पोहोचलेली आहे आणि आपल्यासोबत आहे रितेश मात्रे, घनसोली गावचा मोठा युट्यूबर, आणि इथं उन्मेष आहे, तो चालत चाललेला आहे. आणि आपण पण आता बघूया पुढचा पालखी सोहळा कसा होतोय ते. चला बघूया पुढचा पालखी सोहळा कसा होतो. पालखी गावातनं प्रस्थान झालेली आहे आणि आपण आता घनसोलीला नाक्यापर्यंत त्यांची जी कमान आहे तिथपर्यंत चालत जाणार, तिथून रिटर्न येणार आहे. आणि आपल्या बरोबर अरे योग चालले पहिले हॉल्ट पर्यंत आणि मला बोलते पूर्ण चालत चालले. योग गाडीवर जाणार आहे, गाडीवर जाणार आहे, चालत जाणार आहे, चालत. तर चला आता जाऊया आपण चालत घनसोली गावच्या कमानीपर्यंत आणि मग तिथून आपण आपला ब्लॉग एंड करूया. चालताना मध्ये बघू शकता तुम्ही किती सारी पब्लिक आहे. तर गाईज आता घनसोली गावची मानाची पालखी ही घनसोलीच्या कमानीजवळ पोहोचलेली आहे आणि इथून पुढे प्रस्थान करणार आता एकविराच्या दिशेने.